धाडकचं व्यक्तिमत्व आधारस्तंभ खंबाळपाडा संघाचे म्हणजेच शिवाय शेलार यांना सुद्धा स्मरण करून आजच्या समालोचनाला मी सुरुवात करतो. एक जबरदस्त फाईट मैदानामध्ये तुम्ही पाहतात मकरंद संग्राम चषक 2017 मधला हा अप्रतिम सामना दोन मराठा संघांमध्ये आदर्श इलेव्हन पडले वर्सेस जी स्पोर्ट्स वाकळण या दोन संघांमध्ये. कारण यांच्याच मध्येच एक जबरदस्त लढत मात्र संध्या सतत आपल्याला पाहायला मिळणार आहे. रजनी क्रिकेट विद्युत प्रकाश जोतामध्ये सुद्धा हे दोन संघ एकमेकांसमोर येणार आहेत. पण पाहूया आता मात्र पहिली लढत या दोघांमध्ये तुम्हाला एका दिवशी तुम्हाला दोन सामने पाहायला मिळणार. पण पहिली लढत मात्र पाहूया या दोघांमध्ये कोण कुठलं या सामन्यावर वर्चस्व गाजवतोय, कोण मात्र पुढे मात्र येतोय आणि कोण सरस ठरतोय या सामन्यामध्ये. पहिल्या षटक घेऊन त्यांचा नेहमीचा आघाडीचा गोलंदाज सलामीचा गोलंदाज येतो तो स्वप्नील म्हात्रे आणि स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज आहेत ते ऋषी, नॉन स्ट्रायक एंडला केतन. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना आमच्या मान्यवरांकडनं आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडनं. अप्रतिम फटका समोर लॉफ्ट केलाय, चेंडू लॉंग ऑन झीन रोल मध्ये आणि मात्र इथे मात्र झेल स्वीकार द गुड कॅच. अप्रतिम झेल, फलंदाज मात्र बाद. पहिल्याच चेंडूवर एक भलं मोठं यश आपल्या संघासाठी. ऋषी बॅक टू द पवेलियन, केतन स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायक एंडला म्हणजे गोलंदाजाचा कर्दन काळ अशी ख्याती या खेळाडूची सध्या मात्र तुम्हाला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. अशी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते म्हणजेच येतो तो नॉन स्ट्रायक एंडला जीत भोईर. स्वप्नील आपल्या संघासाठी पहिलंच यश पहिल्या चेंडूमध्ये मिळून देतोय. पुढील चेंडू पुन्हा घेऊन केतन स्ट्रायकिंग एंडला फॉर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, अप्रतिम डिलेव्हरी. हाताच्या मागून तुम्ही बघा जरा रिलीज बघा चाल चेंडू रिलीज करतात हातामध्ये मात्र चेंडू थोडेसे हाताच्या मागून मात्र चेंडूची रिलीज करतात, फेकतात आणि फलंदाज पूर्णपणे लॉंग साईडला मात्र पुल करायचा होता, हुक करायचा होता पण चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही. बॅटच्या खालून चेंडू मात्र निघून जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या काय अजूनही एकही धावसंख्या अजूनही नोंदली गेली नाही आहे धावफलकावर. 0 धावसंख्या. स्वप्नील साठी शॉर्ट पिच आहे, भिरकावून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, पॅरलल स्ट्रोक, चेंडू सीमारेषे बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. पहिल्या षटकात जबरदस्त प्रतिउत्तर. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतो तो केतन. आणि दोन खेळाडू तुम्ही पाहतात डीप मध्ये आहेत म्हणजे एक्झॅक्टली लॉंग ऑफ झोन मध्ये आणि आता मात्र एक खेळाडू सरकतो डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. डीप मध्ये दिनेश पोझिशन चेंज करतात. मयूर लॉंग ऑफला होते त्यामध्ये सरकवतात लॉंग ऑन झोन मध्ये आणि नितेश येतो म्हणजे शॉर्ट मिड ऑफ झोन मध्ये. त्यांच्या बॅटमॅनला 4 धावा, संघाच्या खात्यामध्ये 4 धावा, धावसंख्या 4 एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू आता मात्र समोर खेळत आहेत. मयूर ते चेंडूच्या खाली आणि ते चेंडू कव्हर करतो म्हणतं एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. कारण मयूरकडे जेव्हा चेंडू जातो निश्चित होतं कुठलाही संघ असतो समोर तो निश्चितच विचार करतो म्हणतो दुसरी धाव घेऊ की नको. कारण एवढं त्याच्याकडे परफेक्शन आहे, अचूकता आहे, ॲक्युरेशन. धावसंख्या आपल्यावर 5. ओळख या खेळाडूची आहे. धावसंख्या आपल्यावर 5 एका गड्याच्या मोबदल्यात. स्टार्टिंगला पहिल्यांदा जीत, चांगला कॉन्टेस्ट. स्वप्नील आणि प्रजित मध्ये चेंडू हवेमध्ये मागे जाते. चेंडू शेतात चेंडू व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. शपेश कुठली चूक करत नाहीये. दिस इज अ बिग विकेट फॉर द पडले टीम. जीत बॅक टू द पवेलियन. ऑन फायर. तब्बल 2 गडी पहिल्याच षटकात एक जबरदस्त यश आपल्या संघासाठी मिळून देत आहेत. 2 गडी तंबूत पाठवले. जीतला सुद्धा त्यांनी तंबूत पाठवलंय आणि पहिल्याच काही चेंडूमध्ये मी पाहिलं पहिल्या चेंडूमध्ये मात्र त्यांनी पाठवलं म्हणजेच ऋषीला बॅक टू द पवेलियन. 2 गडी बाद करते. धावसंख्या दाखवत फक्त आणि फक्त 5. थोडासा अडचणीत, थोडासा दबावाखाली, थोडासा दडपणाखाली सांगत म्हणजेच जी स्पोर्ट्स वाकलन.
हा चेंडू शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं होतं, चेंडूला बॅकफुटला गेले होते, मात्र चेंडूला स्टिअर करायचं होतं, कट करायचं होतं, लेट कट करायचं होतं आणि चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आणि चेंडू मात्र निघून जातो मागे. कीपर कुठलीच करत नाही आहे सागर पाटील आणि चेंडू मात्र फिनिश करतात आपल्या हातामध्ये. षटक समाप्त होते पहिलं आणि पहिल्या षटकाकडे धावसंख्या थोडीशी मात्र कमकुवत आहे, थोडीशी मात्र दबावाखाली तुम्ही पाहतात. म्हणजे जी स्पोर्ट्स वाकलन धावसंख्या दाखवणार फक्त आणि फक्त 5 आणि 2 गडी बाद. दिस इज द बिग डिफरन्स. कारण पडलेसारखा एक मातब्बर संघ समोर आहे, मात्र सध्याच्या सीझनमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पडले असो, सोनारपाडा असो, त्यानंतर तो वाकलन असो, अप्रतिम परफॉर्मन्स या दोन्ही संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. तुम्ही पाहतात मकर संक्रांत चषक. येस, मगाशीच म्हटलं की मात्र एकाच दिवशी 2 वेळा एकमेकांसमोर येणार आहेत हे मात्र संघ. 2 वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एक मात्र तुम्ही पाहतात म्हणजेच मकर संक्रांत चषकमध्ये तुम्ही पाहतात मात्र एकमेकांसमोर पहिल्यांदाच आलेत मात्र दुसऱ्या सामना स्पर्धेतला. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल मध्ये सारांश प्रवीण पाटील चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा हे संघ एकमेकांसमोर उपांत्य फेरीचा सामना उपउपांत्य फेरीचा सामना मात्र खेळणार आहेत. कारण पहिल्या दिवशीचे क्वालिफायर संघ आहेत हे. पडले संघ मला नितेश माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. गत वर्षीचा उपविजेता संघ रनरअप संघ आहेत म्हणजेच आदर्श 11 पडले. करेक्शन करत आहोत आम्ही पुन्हा एकदा. तिसरा राऊंड तिसऱ्या क्रमांकावर होता जपेश. चेंडू हवेमध्ये लॉफ्ट स्ट्रोक स्क्रीन समोर क्षेत्राच्या चेंडूच्या खाली पायाचे झेल होतोय का आणि आता मात्र षटकार. झेल ग्रीप केला होता पण स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, पाय निघून गेला. उंचपुरा खेळाडू आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. तर 6 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 6 धावा मिळतात निश्चितच स्ट्रायकिंग फलंदाज अविनाशला. अविनाशच्या खात्यामध्ये या 6 धावा. बरोबर चेंडूच्या खाली आले होते, चेंडूला ग्रीप सुद्धा केलं पण स्वतःच्या बॉडीवर स्वतःच्या वेगावर कंट्रोल करू शकले नाही आणि बरोबर त्यांचा पाय बाउंड्री लाईनवर पडतोय आणि म्हणूनच पंचाने इशारा दिला होता 6 धाव्यांचा. संघाच्या खात्यामध्ये 6 धावा ॲड होत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात डबल फिगरमध्ये 11 धावा जपेश अविनाशसाठी. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये अप्रतिम चेंडू. एका खराब चेंडू जर षटकार जातो निश्चित पुढच्या चेंडूमध्ये चांगला गोलंदाजी करतो म्हणजे जपेश. फलंदाजाला शांत ठेवते पण तो सुद्धा चेंडू खोदून काढला मात्र त्या चेंडूवर मात्र 2 धावा फलंदाज अविनाश वसूल करतोय. धावसंख्या 13 धावफलकावर. जपेश अंडर-21 मध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं या खेळाडूचं आणि अप्रतिम परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला अंडर-21 APL मध्ये. जपेश पुन्हा ऋषीसाठी. हा चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज मात्र बाद. गुड कॅच. जबरदस्त रिप्लाय येतो म्हणजे निश्चितच जपेश कडनं. फलंदाज मात्र कॉट बिहाइंड यशच्या मागे झेल देण्यास भाग पडतायत. लिडिंग एज लेग मात्र चेंडू घेऊन मात्र निघून गेला होता म्हणजे यशक सागरच्या हातामध्ये कुठली चूक होत नाहीये आणि जपेशला मिळणार हे पहिलं यश. तर 3 फलंदाज बाद होतात मैदानावर आणि प्रदीप येतोय नवा फलंदाज मैदानावर 5व्या क्रमांकावर स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू हवेमध्ये अप्रतिम आणि दर्जेदार सगळ्यात लांब मारला आउट ऑफ द पार्क. षटकार. या दरम्यान आपण निजेगावचे माजी सरपंच गिरीधर पाटील साहेब वर या मंडळाचे अध्यक्ष यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. तसेच चंद्रकांत पाटील साहेबांचं सुद्धा सकाळच्या सत्रात आमच्या व्यासपीठावर आगमन होते. हरीश पाटील यांचे पिताश्री. अप्रतिम जबरदस्त फटका प्रदीपच्या बॅटमनना. चेंडूला प्रॉपरली कनेक्ट केलं. स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम फटका. जागेवर कुठल्या प्रकारची मुवमेंट नव्हती, फुटवर्क नव्हतं पण जागेवर चेंडू कनेक्ट केला आणि चेंडू भिरकाव दिला तो आमच्या कॉम्प्युटर बॉक्सच्या वरून एक्झॅक्टली लॉंग ऑन झोनमध्ये आणि चेंडू आता तो जातो सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 6 ने सरकते पुढे ती म्हणजेच 19 धावसंख्येवर.
जपेश राऊंड विकेट. हा मात्र चेंडू जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर मात्र प्रॉपरली मात्र बॅटवर येत नाहीये. अपेक्षेप्रमाणे चेंडू मात्र उसळत नाहीये. चेंडू मात्र थोडासा जमिनी समांतर निघून जातोय. शफलवून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता मिड विकेट स्क्वेअर लेग या झोनमध्ये, पण चेंडू मात्र बॅटच्या वरून वेगाने निघून जातोय. जबरदस्त कमबॅक पुन्हा एकदा जपेशच्या माध्यमातून. आतापर्यंत या षटकात धावा खर्च केले ते म्हणजेच 14. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. स्वप्नील गुड फिल्डिंग, डायरेक्ट हिट दिलाय, स्टंपवर डायरेक्ट हिट करताय चेंडू. क्षेत्ररक्षण अचूक फेकी स्टंपच्या दिशेने, पण तोपर्यंत षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या धावसंख्यात मी पाहता जरी मात्र 3 फलंदाज बाद झाले तरी वाकलन संघ मात्र असाच संघ आहे मात्र कधीही मात्र तोंड वन करू शकतो. आणि धावसंख्या नोंदवली 2 षटकाकरती म्हणजेच 20 धावा. 10ची सरासरी मेंटेन केली जी पहिल्या षटकात मात्र थोडीशी कमी होती, फक्त 5 धावा होत्या, पण या षटकात तब्बल 15 धावा कुठल्या आहेत आणि म्हणून सरासरी तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच प्रति षटकामागे 10 धावा. मकर संक्रांत चषक 2017 अप्रतिम परंपरा वारसा जपला या स्पर्धेचा या आमच्या आयोजकांनी, आमच्या ग्रामस्थांनी. म्हणजे तब्बल 48व्या वर्षामध्ये ही स्पर्धा मी पाहतात, स्पर्धेला जतन केलंय, स्पर्धा ही जपली आहे या आमच्या सर्व ग्रामस्थांनी. त्याचबरोबर जर्मन क्रिकेट संघ निळजे गुड जॉब, अप्रतिम कामगिरी, खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे. कारण स्पर्धा फक्त भरवणे नव्हतं, जतन करणं, ती जपणूक करणं आणि सातत्य ठेवणं ही ओळख या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. हे मैदानाचं जर सांगायचं झालं तर मात्र निश्चितच या ग्रामस्थांनी खूप मोलाचा वाटा आहे. कारण त्यांच्या येणाऱ्या पिढीला चालू असलेल्या खेळाडूंना, संघातल्या खेळाडूंना मात्र ग्राउंड अवेलेबल करून दिलं आहे ग्रामस्थांनी. त्यांनी मात्र खूप मेहनत घेतली आहे ही मात्र मैदान वाचवण्यासाठी आणि अजूनही मैदानावर निळजे संघ सराव करत असतो आणि येणारी पिढीसुद्धा याच मैदानातून घडणार आहे. हे मात्र आमच्यापर्यंत माहिती मात्र आमच्या ग्रामस्थांनी मात्र पोहोचवली आहे. थँक्यू व्हेरी मच आणि खरंच तुमचं कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वप्नील स्पेलमधला अजून एक षटक घेऊन मात्र चेंडू मात्र मागे जातोय, स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू मात्र गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल या चेंडू रोटेट करतात फलंदाज प्रदीप आणि संघात धावसंख्येला आकार देत आहे धावफलकार 21. केतन बऱ्याच वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत फक्त 4 चेंडू खेळलाय, 5 धावा अंकित केल्या आपल्या बॅटमनना, एक चौकार आणि एक सिंगल, 2 चेंडू डॉट. कारण मागच्या षटकात जर विचार करता जास्त त्याला स्ट्राईक रोटेट झालं नव्हतं. जयेशने मात्र खूप जपेशच्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. प्रदीपने एक षटकार लगावला होता. स्ट्रायकिंग एंड पुन्हा एकदा केतन. 2 षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण पूर्णपणे पांगवण्यात आलंय, पूर्णपणे फैलावण्यात आलंय. सर्कल जेव्हा तुम्ही पाहतात एकूण एक्झॅक्टली 5 खेळाडू आहे, ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2. केतनसाठी शफल झाले, स्वप्नीलसाठी हा चेंडू हवेमध्ये व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, बॉडी लाईन टप्पावल्यानंतर चेंडू मात्र जास्त अपेक्षेप्रमाणे चेंडू बॅटवर येत नाहीये, बॅटच्या खालून चेंडू निघून जाते. खूप लवकर शॉट सिलेक्शन होतं, खूप लवकर फटका खेळत होते, मात्र चेंडू मात्र प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. चेंडू मात्र निघून जातो सागरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं कॉन्टेस्ट 2 चांगल्या खेळाडूंमध्ये, 2 बलाढ्य खेळाडूंमध्ये, दोन्ही अष्टबैलू खेळाडू आहेत. स्वप्नील वर्सेस केतन. स्कोर 21, लॉस ऑफ 3 विकेट. गती परिवर्तन भिरकावून दिलाय मिड विकेटला, चेंडू सीमारेषे बाहेर, गगनमेदी गगनचुंबी आसमानी टोला, षटकार. थँक्यू. लक्ष द्या मैदानावर प्लीज. डीजे ऑपरेटर विनंती करतो की षटकार केल्यानंतर लगेच लावायचं आपण गाणं, पण तेवढंच लक्ष ठेवायचं जेव्हा गोलंदाज येतील गोलंदाजी मार्कवर तेव्हा आपण थांबायचं प्लीज. तर षटकार आणि धावसंख्या वेगाने सरकते पुढे, म्हणजेच 27 या धावसंख्येवर. स्कोर मुजून 27 इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ असताना टोटल 3 विकेट लॉस. स्वप्नील हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील होते, लाऊड अपील आणि मात्र फलंदाज बाद. बिग विकेट. केतन बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद यश मिळते, म्हणजे स्वप्नीलला अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम षटक हाताळतोय. कारण मागच्या पहिल्या षटकामध्ये त्याने तब्बल 2 गडी बाद केले होते, धावसंख्या फक्त 5 खर्च केली होती. या षटकात आतापर्यंत 7 धावा खर्च करतो आणि अजून एक मोठा अडथळा दूर करतोय. केतनला तंबूत पाठवत आहेत आणि तब्बल 4 गडी वाकलन संघाचे बाद होत आहेत.
वाकलन संघ आता मात्र तुम्ही पाहता जितेशला. जितेश तेवढाच कॅलिबरचा खेळाडू आहे, मधल्या फळीमधला खूप चांगला फलंदाज. धावसंख्या दाखल तुम्ही पाहतात एकूण झाल्यात त्या 27 धावा. स्वप्नील जितेशसाठी चेंडू हवेमध्ये आहे, पायाच्या क्षेत्राशी चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न तिथे मात्र अप्रतिम चेल, फलंदाज बाल. तेजस कुठली चूक करत नाहीये. बॅक टू द पवेलियन. इथे नांदतो मारुती राया कसा, इथे नांदतो मारुती राया कसा, बघा माझ्या या गावात. नितीन एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख असा करेन की म्हणजे मी पहिल्यांदाच ही टुर्नामेंट कव्हर करतोय, पण यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत भरपूर क्रिकेट टुर्नामेंट ग्रामीण विभागातनं कव्हर केल्या. तिथे मात्र भरपूर फेरीवाले पाहिले, खास करून शेंगावाले, पण इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतं की भेलवाला सुद्धा आहे, इटलीवाला सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच प्रेक्षकांना मेजवानी आहे. शेवटच्या दिवशी जेवण सुद्धा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात आले. थँक्यू योगेश, एक चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पण काल सुद्धा खूप चांगलं, मात्र कृष्णा रसाळ यांचं मी खरंच कौतुक करेन, कारण घरगुती जेवण काल आम्हाला त्याचा आस्वाद घेता आला. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. 48 वर्ष म्हणजे किती तुम्ही पाहू शकता ही स्पर्धा जतन केली आहे. तर एकूण 4 गडी बाद होत आहेत मैदानावर, 4था गडी मात्र बाद होतो म्हणजे स्वप्नीलच्या खात्यामध्ये. संघाची एकूण तुम्ही पाहतात 5 गडी बाद झालेत, पण त्यापैकी 4 गडी मात्र स्वतः स्वप्नील बाद करतोय. गुड बॉलिंग. संघाची धावसंख्या दाखल 27 ऑन हॅट्रिक. चेंडू कट केला, अप्रतिम फटका, दिशा दिली आहे, चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि या चौकार. गुड शॉट. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांची धावसंख्या वाकळण संघाची ती म्हणजेच 31 धावा, 31 10.33 ही सरासरी मेंटेन केली आहे प्रति षटकामागे. नवीन षटक घेऊन येतो गोलंदाज केतन. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतले. तुम्ही पाहतात वाकळण संघ थोडासा मात्र अडचणीत आहे, पण अडचणी सुद्धा मात्र चांगला गेम करणं, चांगला खेळ करणं अंडर प्रेशर ही ओळख या संघाची. आणि पाहूया आता मात्र पडले संघाच्या विरुद्ध अजून या 2 षटकात किती धावा अजून वसूल करतोय केतन. राऊंड विकेट, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. लॉंगॉनचा खेळाडू मयूर कुठली चूक करणार नाही, चेंडूच्या खाली येत आहे आणि फलंदाज बाद. गुड कॅच. एवढा कॉन्फिडन्स या खेळाडूवर आहे सर्व प्रेक्षकांना, आणि फलंदाज मात्र बाद. थँक्यू. तर तब्बल 4 खेळाडू अशी मात्र बाजलेत, मात्र शून्यावर एकही धावसंख्या न नोंदवता तंबूत परतलेत. बाजूने फलंदाज मी पाहतो ऋषी 0वर, त्यानंतर जीत 0वर, जितेश 0वर आणि किरण ऑल्सो ऑन डक. तब्बल 4 गडी तंबूत परत आहेत 0 धावसंख्येवर. यशमित आता मात्र गोलंदाज दिनेशला खूप सुंदर झेल पकडला होता मयूरने, चेंडूच्या खाली आले होते. स्ट्रायकिंग केला पहिल्यांदाच
प्रदीप या षटकामध्ये. हा चेंडू अप्रतिम फटका, पुन्हा मिस टाइम, तेजस चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. दिनेश अप्रतिम झेल. नितेश देश संघ पुढचं पूर्णपणे दबावाखाली. संघ नाही आता मात्र येत्या मैदानावर 9व्या क्रमांकावर मोतीराम. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत बॉटम ऑर्डरवर जबाबदारी आहे. तळाचे फलंदाज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक संपादन करतोय का स्पर्धेमधली. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू बॅटची एज घेऊन वेगाने थर्ड फायनल एक बाउंड्रीच्या बाहेर आणि आज चौकार. सर्व गोलंदाजी मात्र अचूक टप्पर गोलंदाजी केली आहे. जपेसचं एक मात्र षटक फक्त 15 धावांचं, बाकी सर्व षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. थोडीशी दयनीय अवस्था मात्र जी स्पोर्ट्स वाकलन संघाची पडली संघाने केली आहे. पण पाहूया पुन्हा दिनेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे राऊंड विकेट मारा करण्यासाठी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज उजव्या हाताचा म्हणजेच राहुल. हा चेंडू आउटसाइड एज, मागे जातोय चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न होता, मोतीरामला बाद करण्याचा प्रयत्न होता, पण तोपर्यंत वेगाने मोतीराम एक धाव तिथे पूर्ण करतात. चिकी सिंगल. स्कोर मोज ऑन 36 इन द सेकंड लास्ट ओव्हर. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केतनचं आतापर्यंत या षटकात 2 गडी बाद करतोय आणि फक्त 5 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकात तुम्ही पाहिलं स्वप्नीलने 5 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकात त्यांनी मात्र 11 धावा खर्च केल्या. एकूण 2 षटकात त्यांनी 16 धावा खर्च करत असताना मात्र एकूण 4 गडी सुद्धा बाद केलेत. मी पाहतात या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण GTC आणि tenniscricket.in जॉईंट इव्हेंट कव्हर करतायत या स्पर्धेचा. मकर संक्रांत चषक 2017. चेंडू हवेमध्ये भिरकावून दिलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरना सीमारेषेच्या बाहेर षटकार. ब्युटिफुल टायमिंग, अप्रतिम फटका मोतीरामच्या बॅटमॅनना. संघनायक आपलं खातं 6 धावेने उघडतोय मैदानावर. सुंदर सुंदर फटका, आक्रमक फटका दिला मोतीरामचा. हा चेंडूला दिशा दिली आहे, चुकीचा चेंडू होता, खराब चेंडू, चांगला प्रयत्न तिथे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. थँक्यू डीजे. मगाशीच म्हटलं होतं की एक डाक वॉच संघ आहे, म्हणजेच वाकळण GG स्पोर्ट्सचं वाकळण कधीही डोकं वर काढू शकतो आणि तुम्हाला पाहायला मिळते की मात्र संघनायक मात्र मैदानात आले आहे आणि मात्र अप्रतिम फलंदाजी मात्र मोतीरामच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोतीरामला सहसा संधी मिळत नाही, कारण याचं कारण जीत असो, केतन असो, ऋषी असो, अविनाश, प्रदीप, जितेश हे मात्र सलामीचे फलंदाज आहेत. 6 फलंदाज हे मात्र सामना फिनिश करण्यासाठी तेवढे तत्पर आहेत, तेवढे सक्षम आहेत. त्यामुळे जीतला मोतीरामला कधी नंबर मिळत नाही, सहसा कधी त्याच्यापर्यंत बॅटिंग येत नाही. पण आता मात्र आले फलंदाजीला आणि आपल्या नावाप्रमाणे मोत्यासारखी आपली फलंदाजी तुम्हाला दाखवत आहेत, मोत्यासारखं आपलं नाव ते चमकवत आहेत. मोतीराम गुड शॉट. 2 उत्तुंग षटकार. धावसंख्या दाफलकर 48 इन द 4th ओव्हर. 12 धावांची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली आहे.
अक्षय कुमार निर्णायक षटक घेऊन, त्यांचा आघाडीचा गोलंदाज स्वप्नील म्हात्रे आणि शेवट षटक घेऊन येणारा अक्षय कुमार. राऊंड विकेट येत आहेत उजव्याच्या फलंदाजासाठी. उजव्याचे फलंदाज तुम्ही पाहतात स्ट्रायकिंग एंडला राहुल. राऊंड विकेट राहुलसाठी. शॉर्ट पिच चेंडू आहे, संधी होती चेंडूला हुक करण्याची, पण चेंडू बॅटचा प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही. मात्र चेंडू वेगाने मात्र बॅटच्या वरून निघून जातोय. धाव संख्या अजूनही तिथे स्थिरावली म्हणजे 48 धावा धाव फलकावर. वी आर इन द लास्ट ओव्हर. अक्षय कुमार घेऊन निर्णायक षटक. अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग. फटका नव्हता तिथे फटका बनवला आणि चेंडू फाईनलेच्या डोकरना गगनभेदी गगनचुंबी षटकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, आई माऊली गो सत्वाची, आई माऊली गो सत्वाची, आगरी कोल्यांची शान. खूप सुंदर फटका राहुलच्या बॅटमॅन एक षटकार वसूल करतायत. एक चौकार एक षटकार. कुंभार पुन्हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा काही समोर नाही, मात्र चेंडू ऑफ स्टंप खूप वर बाहेरच निघून जातोय. पण स्वतःहून मात्र फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन, कॉट बिहाइंड, यशच्या मागे, फलंदाज बाद. त्याचबरोबर 10व्या क्रमांकावर येतो फलंदाज उमेश. आज उमेशचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. निश्चित आम्ही आमच्या जर्मन क्रिकेट संघ निळजे आणि त्याचबरोबर आमच्या सर्व प्रेक्षकांकडनं याला आम्ही देत आहोत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. आणि बाबा बर्थडे बॉय अक्षरशः मैदानात 10व्या क्रमांकावर उमेश ऑन द ग्राउंड. मोतीरामच्या सोबत संघनायकासोबत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पाहूया शेवटच्या टप्प्यातून म्हटलं मोठी फटके दाखवणार का, मोठी फलंदाजी करणार का. संघाची धावसंख्या 50 सुद्धा क्रॉस केली आहे. स्कोर मोज ऑन 55. 54 धावा धाव फलकारीत. मात्र फलंदाज मात्र धावचीत. रनआउट. फलंदाज बाद. या माळ्याच्या डोंगरे माझ्या आईनं ठाण मांडीला, सारा गाव लोक लागला बघाया, माझ्या आईनं गोंधळ मांडीला. या माळ्याच्या डोंगरे माझ्या आईनं ठाण मांडीला, सारा गाव लोक लागला बघाया, माझ्या आईनं गोंधळ मांडीला. थँक्यू. धावसंख्या 54 आहे आणि लास्ट प्लेअर ऑन द ग्राउंड. शेवटचा फलंदाज मैदानावर येतो तो विनोद भोईर. संघनायक आलेत मैदानात. आज विनोद ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहतात. चक्क 11व्या क्रमांकाचा खेळाडू सुद्धा मात्र मैदानात येतो फलंदाजी करण्यासाठी. अक्षय कुमार राऊंड विकेट. मोतीरामसाठी स्टिअर करता चेंडूला मागे जातो. चेंडू वेगाने सागरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे मात्र समाप्त होते. धावसंख्या दाखल अजूनही तिथे स्थिरावली म्हणजेच 54 धावा धावफलकावर इन द लास्ट ओव्हर. निर्णायक षटक अक्षय कुमारचं मार्गस्थ असताना पाहूया. मात्र अजून एक बाद करून मात्र गडी बाद करून मात्र पूर्ण संघाला मात्र बाद करण्यात पडले. संघाला मात्र यश मिळत आहे का. निर्णायक चेंडू निर्णायक षटकातला. लास्ट बॉल टू गो. राऊंड विकेट मात्र येत आहेत. तसंच रनवेमध्ये प्रॉब्लेम. पुण्यात आपल्या गोलंदाजी मार्कवर जात आहेत. राकेश मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा मात्र मोफत पाण्याची व्यवस्था मात्र या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी आयोजकांसाठी खेळाडूंसाठी मात्र करतायत. धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा. राऊंड विकेट. मोठा फटका समोर खेळत आहेत मात्र जास्त लांब जाणार नाही चेंडू. मिड विकेटचा खेळाडू तेजस येत आहे चेंडूवर. गुड फिल्डिंग गुड थ्रो. पण तोपर्यंत विनोद वेगाने 2 धावा पूर्ण करत आहेत. मोतीराम वेगाने 2 धावा पूर्ण करत आहेत आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवत आहेत म्हणजेच 56 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच बिटवीन वसार वर्सेस जुळणोमली. संघाच्या संघनायकाने विनंती करतो की ताबडतोब नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे.
थँक्यू डीजे. 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. आमच्या व्यासपीठावर आम्ही जे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांना मी त्याच्यामध्ये सन्मानित करत आहोत. नक्कीच आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष बबन रसाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वडोलीचे माजी सरपंच हरिचंद्र दादा पाटील यांचे सत्कार करायचे. मंडळाचे आमचे उपाध्यक्ष बबन रसाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही हरिचंद्र पाटील माजी सरपंच वडोली यांचा इथे सत्कार करतोय. या स्पर्धेची ओळख, शाल, सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जाते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती अवेश गायकर उपसरपंच वाकलन यांचा इथे सत्कार होईल. बबन रसाळ यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. अवेश गायकर साहेब उपसरपंच वाकलन, जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती वाकलन गावचे, त्यांचा इथे सन्मान चिन्ह देऊन मोमेंटो आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती पडले गावचे एक जबरदस्त खेळाडू ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा इथे सत्कार होईल. मी बबन रसाळ यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे म्हटलं की प्रसाद सर डोळ्यासमोर येतोय. कुणाल स्पोर्ट वाघबिल संघाला 10 धावांवरती ऑल आउट केलं होतं. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मिडल शेट टाकलं होतं. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती जनार्दन म्हात्रे साहेब पडलेगाव, जनार्दन म्हात्रे साहेब यांचाही सत्कार करतील. मंडळाचे उपाध्यक्ष बबन रसाळ साहेब, जनार्दन म्हात्रे साहेबांचा सुद्धा इथे सत्कार केला होते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती मनोहर पाटील वाकलन ग्रामपंचायत सदस्य वाकलन गावचे मनोहर पाटील यांचा इथे सत्कार होईल. मंडळाचे उपाध्यक्ष बबन रसाळ यांचे शुभ असते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती पडले गावचे सुदाम म्हात्रे यांचा इथे सत्कार होईल. बबन रसाळ यांना विनंती होतो की आपणही त्यांचा सत्कार करायचे. बबन रसाळ म्हणजे आपण या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत गिरीधर पाटील साहेब. तो वळी आपण मैदानावर. थँक्यू नितीन. कारण आता मात्र धावसंख्येचा पाठलाग म्हणजे 57 धावांचा कंपल्सरी चेसिंग हा मात्र नियमितमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून कायम केला. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. आणि आघाडीला येत आहे स्वप्नील म्हात्रे आणि त्याचबरोबर मयूर ठाकूर. आणि जेव्हा सामना प्रत्यक्षित होईल तर 57 धावसंख्येचं लक्ष्य कशा प्रकारे पार करतात या पण ऐकूया. एक जबरदस्त आवाज उल्हासनगर मारण्याचे म्हणजेच राहुल भोईर यांच्याकडनं. धन्यवाद. थँक्यू सर. सर दोन्ही संघाने येता येतात जुने नंबर संघाने घेतात आमच्या व्यासपीठासमोर. त्याच्यानंतर वसार संघाने लगेच यायचं आपण. गेम प्ले होतोय. मोतीराम पहिला षटक, पहिला चेंडू मात्र घेऊन काढला आहे. बॅकफूट थोडीशी चूक होतीये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. अकोण मात्र ओपन येतोय पडले संघाच्या माध्यमातून. बघतो 2 सलामीच्या फलंदाज मैदानावरती यावेळेस स्वप्नील म्हात्रे आणि मयूर ठाकूर गेल्या मैदानावरती. 2 मोठे फलंदाज बघू शकाल. 57 धावेचा लक्ष्याचा पाठलाग सामना जिंकण्यासाठी मात्र यावेळेस तर विचार जगेल सातत्याने चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. 11.40 गाठ्याची प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी मात्र यावेळेस आदर्श क्रिकेट संघ पडले या संघाला. चला वत्सा संघाने आपण लगेच यायचं आमच्या व्यासपीठाकडे. रवी वायले तर आपण कुठं असाल तर आपण लगेच या प्लीज. तर जुने संघाने आमच्यापर्यंत पोहोचलाय, संपर्क साधला आमच्या आयोजकांशी. सामना अतिशय महत्वाचा. वाकलन विपक्ष पडले. 2 दिग्गज संघ मैदानावरती आमने सामने. सेकंड हा चेंडू दुसरा बॅटिंग घेऊन काढला आहे ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. डीपेक्षा कौल झोनला तो क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. सर्कल पाबंदी आहे त्याच्यामुळे त्याचा पुरेपूर योग्य तो वापर मयूर ठाकूरच्या माध्यमातून हा पहिला चौकार. थँक्यू. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या दापालकावरती 5 धावा दापालकावरती. षटक क्रमांक पहिलं P1चा मार्ग असते गोलंदाज यावेळेसचा मोतीराम भोईर. भरपूर वर्षाचा अनुभव. म्हणजे या आजच्या दिवसामध्ये बघा मोतीरामचा आम्ही फलंदाजी सुद्धा बघितली. मोतीरामचे 2 षटकार दाखवले उत्तुंग. तर यावेळेस मयूर ठाकूरने छाप सोडले पहिल्या चेंडूपासून. आक्रमण सुरुवात, विस्फोटक सुरुवात. हा चेंडू या दरम्यान मागे जातो कीपरच्या पाठी. शॉर्ट हँडमॅनला चेंडूची फील्ड होतीये विनोद भोईर. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या दापालकावरती या दरम्यान येते 6 धावा दापालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते दरम्यान पहिल्या P1चा आज स्क्रीन रन आहेत. प्रति षटकामागे 11.40 गाठायचे. जर विचार जर केला तर आमचे बबन पाटील नारेवणीचे यांचे शुभागमन झाले. त्याचा आमच्या व्यासपीठावरती तुमच्या योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून.
पण भरपूर मोठी स्पर्धा बघतो मैदानावरती निलेश संघाच्या माध्यमातून. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त फलंदाजी होती मैदानावरती. डीप स्क्वेअर लेग झोन मधून दमदार चौकार. गुड शॉट. थँक्यू. नाही गाप शॉट सिलेक्शन कर का सर्कल पाबंदी आहे त्याचा योग्य तो वापर पुन्हा एकदा मैदानावरती स्वप्नील मात्रच्या माध्यमातून पहिला चौकार आणि धावसंख्या दाबालकावरती 10 धावा. चेंडू मात्र लोपोलच होता फायदा घेऊ शकत नाही. ऑन साईडला माझा प्रयत्न गतीमध्ये पुन्हा एकदा मिश्रण केला आहे. स्लोवर चेंडू फेकला सातत्याने विचार केला. मोतीराम भोईरचा वापर केला तो पहिल्या P1 षटकामध्ये आणि चांगली गोलंदाजी कारण चौकार आला त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे एकदा चेंडू मात्र या दरम्यान जास्तीत खाली कसा राहील याचा विचार पुन्हा एकदा मोतीराम भोईरच्या माध्यमातून आणि हा चेंडू डॉट जातोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबालकावरती 10 10 धावा दाबालकावरती. वन्स अगेन चेंडू पर्यंत मात्र माझा प्रयत्न होता. अपील अतिशय जोराने बघू शकाल आपण. भरपूर मोठी अपील केली होती कारण का 30 गेल्याच्या आत सर्व क्षेत्रशास्त्र अपील केली तोपर्यंत लेग बायच्या मधून आम्हाला धावे ते पंच सांगतायत. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते 11 धावा दाबालकावरती. आज स्क्रीन रन प्रति षटकामागे 11 क्रमांक 40 होतं तर 11 धावा येत आहेत पहिल्या षटकामध्ये. वसाचा संघर्ष लगेच या ज्ञानेश्वर आपण भरपूर विसर जातोय वेल जातोय याचा आपण लगेच व्यासपीठावरती बघतो. सामना या पुढे असा सामना असणारी वसारी विपक्ष जुने डोंबिवली या दोन संघांमध्ये. नक्कीच आमचे मान्यवर अविनाश गायकर उपसरपंच वाकलन यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आमच्या व्यासपीठासमोर केला जाईल. दोन संघाने बघू शकाल. एका बाजूला ज्ञानेश्वर येतोय त्या बाजूला अमित अवेश गायकर आमचे उपसरपंच वाकलनच्या यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आमच्या व्यासपीठासमोर होतोय दोन संघांमध्ये. तर नियम तुमच्यामध्ये तुम्ही पोहोचवेलच दोन्ही संघांपर्यंत कारण का सामना 5 षटकाचा असेल. तुम्हाला दिलेले ड्रेस कोड प्राधान्य करणं अतिशय महत्त्वाचं असेल. ट्रॅक टी शर्ट शू कंपल्सरी स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला मात्र अतिशय महत्त्वाचं असणार आहे. जुनियर संघाने का नाणेफेकीचा कौल जिंकलाय प्रथम. तर डीसी आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही लगेच. बिग फाईट सामना मोठी आपण स्पर्धा बघतो मैदानावरती. या दरम्यान जर्मन क्रिकेट संघ निलजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 48 वर्षीय स्पर्धेचं हा चेंडू पुन्हा मात्र कोलवट्याचा फेकला. जबरदस्त गोलंदाजी होतीये. जर विचार केला तर जास्तीत जास्त चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती कारण का जीत बोरचा वापर केला गेलाय या षटकामध्ये. जीत बोरच्या माध्यमातून सातत्याने मात्र चांगलं क्रिकेट सातत्याने शून्यवरती बाजू होता. जीत बोर मात्र यावेळेस गोलंदाजी चांगली करेल का धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येते विचार केला तर 11 धावा दाबालकावरती येतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. मोतीराम भोईरचा वापर केला गेला होता पहिल्या षटकामध्ये. तर यावेळेस P2 षटकामध्ये वापर केला गेला गोलंदाज जीत बोरचा जो असफल ठरला होता फलंदाजीमध्ये शून्यावरती बाजू होता. यावेळेस गोलंदाजी चांगली करेल का मैदानावरती कारण काय चांगला क्रिकेटर चांगला खेळाडू आपण बघतोय जीत बोईर. त्याच्यानंतर बघू शकाल आपण म्हणतो केतन मातेसारखा एक चांगला खेळाडू भरपूर चांगली संघाची बांधणी केली आहे. किरण सारखा एक खेळाडू. त्याच्यानंतर बघू शकता जितेश जितू राहुल मोतीराम स्वतः संघ मोतीराम बघू शकाल आपण. विनोद भोईर सुद्धा जबरदस्त क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा बघू शकाल. नाईट राजने येत्या 1 ते 5 फेब्रुवारीला मात्र भरपूर मोठी स्पर्धा. त्याच्यानंतर देवीच्या पाठीचा क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्पर्धा असणार आहे. हा चेंडू पण किपरच्या पाठी जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षण बघतोय आपण प्रदीप पाडील. एसटीच्या मागे शॉट आला. थर्डमॅनला चेंडूची फील्ड होईल तो पण सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावरती 13 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ P2चं कारण का P1 षटक फेकलं होतं गोलंदाज मोतीराम भोईरने तब्बल 11 धावा खर्च केला. या दरम्यान जीत भोईरचा वापर केला गेला. या दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतोय. लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. GTC WW टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. तुम्ही घर बसल्या स्मार्टफोनवरती नाही तर लॅपटॉपच्या माध्यमातून स्पर्धा मात्र बघू शकतो. मात्र लिंक टाकायची मकर संक्रांत चषक 2017. वन्स अगेन मोठा टाकायचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट आहे. बॅकफूट पॉइंटला चूक होणार नाहीये. पहिला मोठा झटका मैदानावरती पडले संघाला. स्वप्नील मात्र बॅक टू पेव्हिलियन. राहुल मात्र अजिबात चूक करत नाहीये. विचार केला तर फलंदाज बाद होता पहिल्या विकेटच्या पत्त्यानं. स्वप्नील मात्र बाद झालाय. तर नवीन फलंदाज गेला 30 सेकंद सागर पाडील चांगला क्रिकेटर सतत त्याने ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी बॅकफूट पॉईंट जातात. त्याच्यानंतर
जबरदस्त म्हणजे बॅकफूट पॉईंट असतो किंवा डीप कव्हर असतो, डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये चांगलं क्रिकेट, कारण का त्यांचा इंट्रो आम्ही घेतला होता काकडवालच्या मैदानावरती. भरपूर मोठी स्पर्धा असताना तिथे मला त्यांनी सांगितलं होतं माझा आवडता झोन म्हणजे बघू शकता मिडल डीप एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकफूट पॉईंट. मयूर ठाकूर दरम्यान फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगलं होतोय राहुलच्या माध्यमातून, कारण का विचार जर केला तर डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्राचं बघू शकाल, म्हणजे डीप स्क्वेअर लेग 30 गेअरच्या आतमध्ये होते मयूरसाठी क्षेत्ररक्षण. तर धावसंख्या दापालकावरती स्कोर मधून 14 लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावा दापालकावरती 1 गडी बाद. त्याचं समीकरण मैदानावरती पडले संघाच्या माध्यमातून आमच्या अनंत महात्रे पडले गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्यामध्ये शुभागमन झालाय. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती आपण मान्यवरांनी, मी ज्या ज्या मान्यवरांचं नावं घेईल त्या मान्यवर लगेच आमच्या व्यासपीठावरती या, आणि मी ज्या मान्यवरांना इथं बोलवेन इन्व्हाइट करेल त्यांनीच मात्र व्यासपीठावरती यायचे. आणि त्या मात्र खेळाडू किंवा प्रेक्षक प्लीज आपण व्यासपीठावरती बसू नका, कारण तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी बसण्यासाठी माझा स्टँड उभे केलेत. हा चेंडू आपण बघतोय अतिशय चांगल्या प्रकारे पहिला चेंडूमध्ये गुड लँड स्पॉट फेकला, तेवढंच चांगलं क्रिकेट मैदानावरती चेंडूला फक्त सन्मान दिला मैदानावरती, आणि सिंगलने आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. आणि धावसंख्येला का धावसंख्या दापालकावरती 15 धाबा. तब्बल पहिल्या पिऊन षटकामध्ये 11 धावा खर्च केले होते मोतीराम भुईरने. तर जीत बोरच्या माध्यमातून आतापर्यंत अतिशय चांगली होती, जे बघितलं गेलं तर 5 चेंडू फेकतोय आणि फक्त 4 धावा खर्च करतोय, आणि एक मोठा झटका लागला मैदानावरती. स्वप्नील मात्रेसारखा मोठा फलंदाज झालाय. मात्र जिम्मेदारी असणार सागर पाटीलच्या कांद्यांवरती. तर दुसऱ्या बाजूला मयूर ठाकूरला चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज आहे. हा चेंडू बॅकफुटला गेले, या दरम्यान मात्र चेंडूला घेऊन गेले बॅकफुट झोन क्षेत्रामधून. आउटफील्ड भरपूर पास आहे, चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होतोय. पण बघितलं क्षेत्ररक्षक यावेळेस बड्डे बॉय उमेश, तोपर्यंत षटक क्रमांक दुसरा संपलाय. सर्कल पाबंदी संपते आणि धावसंख्या दाबालक आतापर्यंत येते 18 धावा दाबालकावरती येत आहेत. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. आपण बघितलं पहिल्या पिऊन षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 11, तर या षटकामध्ये आपण बघतो तब्बल मात्र 7 धावा खर्च करतो जीत भोईर. तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चला पुन्हा एकदा पंच आपल्याकडे सूचना असणार आहे, आपण सामना लवकर सुरू ठेवायचा आहे, आपण कंटिन्यू करायचा गेम, मग गेम थांबवू नका. कारण कालच्या दिवसामध्ये आपल्याकडे बघितलं गेलं तर नितेश आपण एक सामना ठेवला घेसर आणि बघितलं उत्तर शिव, कारण का वेळा अभावी. तर आज आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण पंचांनी जरा ती ताकीद घ्या की आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे प्लीज. प्रकाश पवार, त्याच्यानंतर आमचं पंच सोमनाथ. बघू शकाल 2 माजी क्रिकेटर यावेळेस निलजे संघाच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा आहे. आपण बघतो म्हणा भरपूर सारे आम्हाला प्रतिसाद लाभत आहे, कारण का लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते स्पर्धेच्या माध्यमातून. जीटीसी आणि डब्ल्यू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते सातत्याने. बघू शकाल आपण युट्यूबच्या माध्यमातून भरपूर चांगला सहकार लाभतोय आम्हाला सातत्याने. मध्ये कॉलेज चांगली अतिशय चांगली स्पर्धा बघू शकाल, चांगला कव्हरेज होतोय. बिकॉज आभार व्यक्त केले जल्पेश आणि त्याच्यानंतर गौरवचं दोघांच्या माध्यमातून मात्र जबरदस्त का या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जिम्मेदारी जबाबदारी घेतली. पुन्हा बघू शकाल आपण राकेश मात्रे माध्यमातून पुन्हा मोफत पाणी वाटप बघू शकाल आपण. सातत्याने एक चांगलं कार्य सातत्याने आपण बघू शकाल आपल्या मैदानावरती. कटआउट सुद्धा जनता आपण बघू शकता समन कक्षेच्या उजव्या डाव्या त्याला आपण बघू शकाल. शिवाय शेलार श्रद्धांजली नितेश की ज्यांच्याच नावाने भरपूर मोठा एक सामना आपण बघू शकाल. एका बाजूला डोंबोली, डोंबोली संघ आपण बघू शकाल, तर दुसऱ्या बाजूला बघू मलंगडबाईचा मोठा सामना आपण बघू शकाल खोनीच्या मैदानावरती. येत्या 16 तारखेला नितेश पाटील सुद्धा असतील त्या संघामध्ये, सूरज सुद्धा असतील का सूरजची निवड झाली. त्याच्यानंतर बघू शकाल रवी पाटील सुद्धा संघामध्ये असतील त्या. चला आपण पुन्हा एकदा वेळ कमी घ्या, सामना आपण लगेच सुरू ठेवा मैदानामध्ये प्लीज. आपण जरा सहकार्य करा, कारण का आपल्याकडे वेळ भरपूर कमी असणार आहे. तर पंचाने दखल घ्यायची. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्येत आपण आतापर्यंत 18 धावा येत आहेत. या दरम्यान केतन मात्रेचा वापर केला जाईल या 3ऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकरला मयूर ठाकूर. हा चेंडू दरम्यान फक्त दिशाचा प्रयत्न होता, चेंडू जास्त लांब जात नाहीये, तोपर्यंत फक्त सिंगल येते. सातत्याने विचार जर केला तर आतापर्यंत चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांना. सुपर 8 मध्ये दोन्ही संघ मात्र बोपरच्या मैदानावरती नाईट मध्ये पुन्हा एकदा मात्र आमने सामने असतील. आणि बघतो या डे स्पर्धेमध्ये आपण भरपूर मोठी स्पर्धा आहे, आणि डे स्पर्धेमध्ये बघू शकाल पुन्हा एकदा हे 2 संघ आमने सामने आहेत. अतिशय भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतो. दरम्यान निलजे संघाच्या माध्यमातून मकर संक्रांती निमित्त प्रत्येक वर्षी 48व्या वर्षी या स्पर्धेचा आपण बघतोय. हा चेंडू खेळून काढला पुन्हा एकदा सागर पाटीलने. चेंडू जातो तोपर्यंत चेंडू मिडॉनला 2 धावा घ्यायचा प्रयत्न होता. चुकीचा निर्णय मैदानावरती. गरज होती का असा प्रश्न, कारण का मयूर ठाकूरनं भरपूर अपेक्षा केली होती, तो नाराज करतोय. सागरला कॉल नव्हता, धाव बनवण्याचा प्रयत्न केला, सागरला कॉल केला, धाव बनवायची आपल्याला, तसं काय होत नाहीये. धावचीच्या माध्यमातून दुसरा मोठा झटका माध्यमातून मयूर ठाकूर बॅक टू पेव्हिलियन.
दुसऱ्या विकेटचं पत्र मैदानावरती, कारण का वाकलन संघाच्या माध्यमातून सातत्याने चांगलं क्रिकेट, कारण का संधी एकही सोडणार नाहीये. जरी बॅकवर्डला गेला असणार आहे वाकलन संघाने मात्र विचार केला लवकर फलंदाज बाद झाले होते, जीत लवकर बाद झाले त्याच्या माध्यमातून बघू शकाल आपण. केतन जरा थोडंसं केतन चांगला खेळ दाखवला, मध्ये केतन लवकर बाद झाला, किरण लवकर बाद झाला, राहुल लवकर बाद झाला, त्याच्या मोतीरामने चांगलं क्रिकेट दाखवलं, 2 षटकार दाखवले, म्हणजे धावसंख्या एक सन्मान जास्त स्कोर उभा केला आणि आतापर्यंत चांगली फाईट बॅक दिली आतापर्यंत मैदानावरती. केतन मात्रेचा वापर, कारण केतन मात्रेने भरपूर कमी वयामध्ये जास्त नाव टेनिस क्रिकेटमध्ये आता मात्र कमावलं, कारण का सातत्याने चांगलं क्रिकेट काडीच्या मैदानावरती बघू शकाल आपण. आपल्याला तो टुर्नामेंट जबरदस्त बाईक लावली होती तर मलंकट चषकामध्ये बघू मला शनिवार चषकामध्ये पाकडवालच्या मैदानावरती समीर पाटील उसाटणे सांगा त्यामध्ये एक बाईक मात्र पटकावली होती जबरदस्त, भरपूर त्यांनी धावा ठोकल्या होत्या. धावसंख्या दाबा आतापर्यंत येते 2-0, 20 धावा कंप्लीट. केतन हा चेंडू जबरदस्त फेकला होता, अपील केली स्ट्रॉंग, अपील मध्ये भरपूर उत्साह बघू शकाल. 30 गेल्याच्या आत नितीश पाटील जेवढे क्षेत्रशक्ती तेवढं मात्र पुन्हा दडपण दबावण्याचा तेवढंच मात्र सक्षम पंच. सातत्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय, सातत्याने भरपूर उन्हाळा पावसाळा बघितलं, सातत्याने जर विचार जर केला तर तोच अनुभव त्या अनुषंगाने चांगलं आपण बघतो पंचांचं काम. धावसंख्या दाबालकावरती 20 धावा फक्त, षटक क्रमांक 3 मार्ग असते. सागर पाटील वन्स अगेन हा चेंडू वॅक्शन रिप्ले बघता, चेंडू थोडासा बाउन्स होतो, चेंडू बॅटच्या मधून निघून जातोय, कारण चेंडू ॲक्युरेट लाईन मध्ये होता, ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट संपर्क अजिबात नाहीये तोपर्यंत अजून एक डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू संजीवनीचं काम करेल मैदानावरती या वाकलन संघासाठी. ज्या वाकलन संघाने दशकादम दाखवल्या मैदानावर सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघू शकाल, कारण का नाईट रायडर्समध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश केला डायगरच्या मैदानावरती, तर सारांश चषकमध्ये पुन्हा मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश केला डायगरचा या संघाने. हा चेंडू सगळ्यां पंच लाईनवरती लाईन चुकीची, चेंडू मात्र उजवी एष्टी सोडून तोपर्यंत मला पंच दौडवतात. हा चेंडू खराब आहे, भरपूर वेळानंतर मात्र धावसंख्या अंकित होतीये. धावसंख्या 21, 2 विकेट्स बनाम पडले संघ. स्वप्नील मात्रे, मयूर ठाकूर बाद झाला ॲज द ओपनर, त्याच्यानंतर सागर झाला तिसऱ्या क्रमांकावर गेलाय आणि तेजस मात्रे यांना मात्र चांगलं क्रिकेट दाखवायचं मध्यवर्ती, कारण का तेजसने अजून आपलं अकाउंट ओपन केलं नाहीये. एका बाजूला बघतोय सागरने आता 2 धावाचा खेळ केलाय, धावसंख्या बघतो 21 धावा एकदम सागरसाठी. हा जेवणमध्ये घेऊन काढला आहे बॅकफूट पॉईंटला, क्षेत्ररक्षक येतात अविनाश अवी, अचूक फेकी येते ऑन द स्टंप. चांगलं क्रिकेट सातत्याने वाकलन संघाच्या माध्यमातून दाखवला, क्रिकेटचा दर्जा पुन्हा एकदा बघू शकाल वाकलन संघाच्या माध्यमातून, कारण का सातत्याने भरपूर वेळा चॅम्पियन संघ ठरला हा आणि भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलाय. मलंग असो किंवा रायगड असो किंवा ठाणा असो, सातत्याने प्रत्येक ठिकाणी त्यांचा दबदबा आपण बघू शकाल या वाकलन संघाच्या माध्यमातून. एका बाजूला पडले संघ थोडासा बॅकफूटला गेलाय, कारण का सामना अजून भरपूर बाकी आहे, अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे, म्हणजे सामना चुरशीचा होईल अशी आपण अपेक्षा करू. कारण पहिला सामना बघितला मैदानावरती विचार जर केला तर दिवे पक्ष वडवली, सामना मात्र शेवटच्या मोमेंटपर्यंत आला होता, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मात्र वडवली संघाने संघाचं नाव बघू शकता नितेश पाटील, चेंज द गेम स्लोगन आहे त्या संघाच्या माध्यमातून, चेंज द गेम. कोणत्याही क्षणाला सामना टर्न करण्याची क्षमता, ध्येय ताकद भरपूर आहे, कारण का गतवर्षी रनर संघ ठरला होता या स्पर्धेच्या माध्यमातून, तोच संघ मात्र एक सामना जिंकला त्या संघाने. स्ट्रायकल तेजस मात्रे केतनसाठी. हा चेंडू स्वप्नाने घेऊन काढला आहे, फक्त दिशा चेंडूला डीप कव्हर, चेंडूची फील्ड होती, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय दरम्यान 2 धावा कंप्लीट, कारण का धावेची गरज आहे, सिंगल डबलने कसं कन्व्हर्ट करणं. पुन्हा एकदा सागर आणि पुन्हा एकदा तेजसच्या माध्यमातून बघतोय 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकोती आतापर्यंत येते 24 धावा धावपालकावरती येत आहेत, 2 गडी बाद असं समीकरण मैदानावरती यावेळेस पडले संघाच्या माध्यमातून. बघू शकाल मोतीरामने तबला षटक फेकलं पहिलं, तबल 11 धावा खर्च केला, जीत बोन षटक फेकलं दुसरं पिटूचं, तबल फक्त 7 धावा खर्च केला, एका फलंदाजाला बॅक टू द पंच असा दाखवला. केतनचं कौतुक केलं पाहिजे, तेवढीच चांगली फलंदाजी आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये तेवढीच चांगली आपण बघू शकाल. गोलंदाजी फक्त 6 धावा खर्च केल्यात, डिन्स ब्रेक. थँक्यू. समीकरण 3 षटकाचा खेळ संपला, म्हणजे डिन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर तोपर्यंत धावसंख्या दाबालकावरती येते. या दरम्यान बघितलं गेलं तर
24 धावा दाबालकवरती अजून येणारे 12 चेंडू समीकरण 33 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी सामना मी तर बनवलाय, कारण का खेळाच्या पहिल्या फक्त 56 धावा उभारल्या. 57 धावेची गरज असताना आता प्रकारे चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलाय. तर गोलंदाज ऋषी भोईर, छोटे बंधुराज मोतीराम यांचे. हा चेंडू मोठा प्रकार घेऊन काढलाय. जबरदस्त फलंदाजी होती, कारण का भरपूर उशीर शांत होता सागर पाटील. तर या दरम्यान या षटकामध्ये जास्तीत जास्त धाब्याची गरज आहे आणि दमदार षटकार. निलजेगावचे संतोष पाटील यांचं शोभागमन झालाय. निलजेगावचे जबरदस्त व्यक्तिमत्व या आमच्या व्यासपीठावर तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिल्या चेंडूपासून दमदार षटकार आपण दाखवल्यामध्ये सागर पाटीलच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होती. पहिला षटकार सागरच्या माध्यमातून धावसंख्येला 30 30 धावा दाबालकावरती अजून येणारे 11 चेंडू 27 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना मात्र यावेळेस बघू शकाल भरपूर चांगला आपण बघतो, कारण का दोन्ही तुल्यमान संघ आहेत. सध्या त्यांनी सामना सोडणार नाहीये, सोडेंगे नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र यावेळेस आपण सामना रंगेल अशी आपण अपेक्षा करू. अजून 27 धावेची गरज आहे. हा चेंडू बघू शकाल आपण. कोलकाताचा पहिला बॉटमचा पॅकेला ऑन साइडला घेऊन काढलाय. क्षितिज आधी वेगाने येतोय, सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होतोय शीताच्या वेगाने, दुसरी धाव कंप्लीट. कारण का अचूक फेकी केली होती अविनाशने. चेंडू गॅदर करू शकत नाही ऋषी भोईर. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्येला दाबालकावरती 32 धावा दाबालकावरती. तर सामना पण अतिशय महत्त्वाचा बघतो. सकाळचं सत्र, सकाळचं वातावरण 11 वाजतायत. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक असतो सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये. मान्यवर तेवढंच भरपूर संख्येने आमच्या व्यासपीठावरती तेवढंच चांगलं क्रीडांगण बघू शकाल आपण. भरपूर मोठी स्पर्धा आणि भरपूर चांगला सामना मैदानावरती या दोन संघांमध्ये. सगळ्यांना चेंडू वाचवण्याचा माझा प्रयत्न होता, तेवढा संपर्क होत नाही. चेंडू किपरच्या पाठी गेलाय. क्षेत्ररक्षक विनोद भोईर सिनियर क्रिकेटर पुन्हा एकदा आपण बघतोय. वाकलन संघाच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट. धावसंख्या 33 धावा दाबालकावरती येत आहेत. येत आहेत. विचार जर केला आपण सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला वाकलन संघ पण दुसऱ्या बाजूला आदर्श क्रिकेट क्लब पडले. नक्कीच नाईट रायडर्समध्ये दोन संघ आमने सामने असतील. बोपरच्या मैदानावरती जबरदस्त क्रिकेट दाखवल्या दोन संघांनी आतापर्यंत. इन फॉर्म संघ आहेत दोन सातत्याने. शाखेला तेजस मात्रे ऋषीसाठी स्लोवर चेंडू गतीमध्ये मिश्रण केला आहे. ऑन साईडला मारायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत. प्रत्येक डॉट चेंडू संजीवनीचा काम करेल या वाकलन संघासाठी. ज्या वाकलन संघाने सामना बनवण्याचा प्रयत्न केलाय. ऋषी भोईरचा वापर केला गेलाय या चौथ्या षटकामध्ये. अतिशय महत्त्वाच्या षटकात या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असला पाहिजे मैदानावरती यावेळेस या पडले संघाचा. हा चेंडू मध्ये मोठा घेऊन काढलाय. ॲक्युरेट टायमिंग साधतोय. लॉंग 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 वे. मोठा फटका षटकार. थँक्यू. समीकरण असणार येणारे 7 चेंडू अजूनही 18 धावेची गरज. तेजस मात्रे मैदानावरती म्हणजे नक्कीच अपेक्षा करेल पुन्हा एकदा पडले संघ. कारण का सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही खुला होत नाहीये. कारण का येणारे 7 चेंडू अजूनही 11 धावेची गरज आहे. हा चेंडू खराब फेकला होता तर त्याच ताकदीने त्याच अनुषंगाने मध्ये चेंडूला ग्राउंडच्या बाहेर पाठवलाय आणि एक मोठा फटका आपण बघितलाय. मोठ्या फटक्याची भरपूर गरज होती पडल्या संघाला. 7 चेंडू 18 धावेची गरज. वन सेकंड हा चेंडू ॲक्शन रिप्ले पुन्हा डाऊन साइडला माझा प्रयत्न. पंच लाईनचे विचार करतील. चेंडू मात्र उजवी एक्षीच्या बाहेरून जातो आम्हाला पंच दर्शवत आहेत. तोपर्यंत स्क्वेअर चेंडू येतोय. धावसंख्या दाबालकावरती 40 धावा 40. 40 धावा दाबालकावरती अजूनही 7 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती या पडले संघाला. सामना अजूनही भरपूर बाकी आहे कारण का सामना लवकर संपणार नाहीये. आपण सामना बघतो 2 इनफॉर्म संघ मैदानावरती. एका बाजूला पडले संघ आपण दुसऱ्या बाजूला बघतोय वाकलन संघ. वन सेकंड हा चेंडू स्लोवर फेकला होता. गतीमध्ये मिश्रण केला गेलाय. तोपर्यंत षटक क्रमांक 14 संपतोय आणि अंतिम षटकामध्ये अजूनही येणारे 6 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 6 चेंडू 17 धावेची गरज. इथनं सामना जिंकणार का? इथनं दसका दम दाखवायचं मैदानावरती. एका बाजूला पडले संघाला तर दुसऱ्या बाजूला चाप सुरक्षित बंद वाकलन संघाच्या माध्यमातून. जर विचार केला अंतिम षटक तर गोलंदाज कोण असेल अंतिम षटकामध्ये
तर आपण वेग कमी घ्या मोतीराम भोईर आणि आपण सामना लगेच सुरू मध्ये होती प्लीज फास्ट. येऊ सगळे. चला आपण की सामान आपण पुढे सुरू करा मैदानावरती. जर विचार जर केला तर येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि तुम्हाला कंपल्सरी 17 धावा बनवायचे कारण का विकेट आणि टॉसला महत्त्वाने या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला कंपल्सरी धावा चेसिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं असणार. का भरपूर मोठी स्पर्धा आपण बघतो यावेळेस. मात्र विचार जर केला तर जन्म क्रिकेट संघ निलजेच्या माध्यमातून स्पर्धा बघतोय. मग तो क्रीडांगण मारुती बाबा लक्ष्मण पाटील या क्रीडांगणाचं नाव दिलाय. पहिला चेंडू मात्र या दरम्यान सर बॅटिंग घेऊन काढला स्क्रीन समोर. शतशत येत आहेत केतन तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. ॲक्युरेट फेकी होती दरम्यान चेंडू गॅदर होत नाहीये. ॲक्युरेट बघू शकाल जीत बोरच्या माध्यमातून तो मध्ये सिंगल कंप्लीट. केतनच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोर पुन्हा बघू शकाल आपण भरपूर मेहनत कसरत मैदानावरती होती दोन्ही संघाच्या माध्यमातून. कारण का सामना यावेळेस दोन्ही संघांना जिंकणं आवश्यक. मात्र एखादा एक बघितलेला सामना एकच संघ जिंकताना मात्र यावेळेस जर विचार जर केला सामना शेवटच्या षटकापर्यंत येतोय. कारण समीकरण अजूनही उर्वरित 5 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी तुम्हाला अजूनही कंपल्सरी 16 द्यावीची गरज आहे. इथनं एखादा मोठा फटका सामना बॅलन्स सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र वर्चस्व दाखवेल यावेळेस पडली संघाच्या माध्यमातून. इथनं मात्र एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करेल हा वाकलन संघ. क्रिकेट अनिश्चित खेळ कोणते क्षणी काय सांगू शकत नाहीये. तर यावेळेस पैसा वसूल सामना या सकाळच्या सत्रामध्ये हा चेंडू कोलवट्याचा पैकी ऑन साईडला घेऊन काढला आहे. बडामांचा व्यापार चित्राती वेगाने येतोय. चांगलं क्षेत्र सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. ओव्हरथ्रो होतोय. नशिबाच्या धावा येतात अजून 3 धावा कंप्लीट. 34चा प्रयत्न होतो तोपर्यंत या 3 धावा येत आहेत. दबाव आणि दबाव प्रेशर आणि प्रेशर मध्ये सातत्याने बघू शकाल वाकलन संघाच्या माध्यमातून. कारण का सामना तेवढा जवळ आलाय. सामना मात्र यावेळेस आपण बघतोय शेवटच्या मोमेंटला पोहोचलाय. जर विचार केला तर या 3 धावा येत आहेत कंप्लीट होत आहेत. अजूनही मात्र धावा पाहिजेत. अजूनही 13 धावेची गरज आहे. जर विचार जर केला तर येणाऱ्या 4 चेंडू आणि अजूनही मात्र जिंकण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी 13 धावा बनवायचे आहेत. कारण का जबरदस्त आपण सामना बघतो मैदानावरती. पैसा वसूल सामना मैदानावरती या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आपण मोठा सामना बघतो. एका बाजूला पडले संघ तर दुसऱ्या बाजूला बघू शकाल आपण मैदानावरती यावेळेस वाकलन संघ. तुम्ही हाच वन सेकंड ऍक्शन रिप्ले बघू शकाल नाईट रेसली मध्ये भोपरच्या मैदानावरती पुन्हा एकदा याच 2 संघामध्ये सामना असणार आहे आणि सामना याच क्वालिटीचा आणि याच दर्जाचा सामना बघू शकाल. कारण का दोन्ही चांगले आणि तुलनेमान संघ आहेत सातत्याने. आपण डोंबिवली क्रिकेटचा विचार केला सातत्याने 2 दिग्गज संघ आमने सामने. वाकलन विपक्ष पडले आपण सामना बघतो अतिशय महत्त्वाचा. कारण का आपण बघतो पहिले बेतीला दुसरा सामना भरपूर क्लोज आलाय. सातत्याने चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी यावेळेस अजूनही मात्र 13 धावेची गरज आहे. चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅटवरती आदळतोय. शेवटी किपरच्या पाठी आलाय. शेवटी मागे मोतीराम भोईर येतोय. सिंगल कंप्लीट. बघता बघता या 2 धावा येत आहेत. जीवाची बाजी लावली मैदानावरती. यावेळेस एक धावेसाठी झगरावा लागतोय मैदानावरती आदर्श पडले संघाला. समीकरण अजून येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची गरज मध्ये क्षणाक्षणाला या सामन्याचं आपण चित्र बघतोय. जर विचार जर केला तर या दोन्ही संघाने पर्यंत दसकादाम दाखवलाय आणि या दुसरा सामना मात्र अतिशय महत्त्वाचा. प्रेक्षक वर्ग मात्र स्टँड मध्ये बसून या सामन्याचा पुरेपूर मात्र लयलूट आनंद घेत आहेत. जबरदस्त सामना. चेंडू घेऊन काढलाय. खोलवट्याचा पैकी ऑन साईडला घेऊन काढलाय. चेंडू जातो डीप मिड वेटला. चेंडू फील्ड होईल. अविनाश भोईर चूक करतोय. 2 धावा अजूनही कंप्लीट होत आहेत. पण बघतोय क्षणाक्षणाला सामनाचं चित्र. कारण का शेवटचे 2 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. जर विचार जर केला तर बसलेले प्रेक्षक वर्ग मात्र यावेळेस स्टँड मध्ये खुर्चीवरती मात्र यावेळेस मात्र उभे राहतात. कारण का सामना भरपूर जवळ आलाय. चला कोणा मात्र विचार जर केला तर सातत्याने आपण बघतो अतिशय मोठी स्पर्धा आणि सातत्याने भरपूर चांगला मैदानावरती येणारे 2 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 9 धावेची. 9 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. विकेट टॉसला महत्व नाहीये या स्पर्धेमध्ये. तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायचे. 2 चेंडू 9 धावेची गरज. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. हा चेंडू दबाव प्रेशर बघू शकाल आपण. चेंडू स्वेर होतोय. एक धावा अजून कमी होईल.
येणारे 2 चेंडू 8 डायव्हर्सची गरज आहे. 2 चेंडू 8 डायव्हर्सची गरज. जोहा टाळ्या होत्या कारण का सामना तेवढा चांगला आहे. टाळ्या तुम्ही कंजूशी करू नका कारण का सामना अतिशय महत्वाचा आहे. आपण बघतोय या 2 मराठी संघामध्ये येणारे 2 चेंडू अजून जिंकण्यासाठी तुम्हाला 8 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. चेंडू सरळ बॅटने घेऊन काढला. क्षेत्रात वगैरे सिंगल तिथे येतोय. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होईल का? तसं काय होत नाहीये. फलंदाज बाद. फक्त सिंगल येते. तर या क्षणाला एका चेंडू भरती मात्र 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथनं सामना जिंकायचं बोललं तर यावेळेस एक चमत्कारच सामना जिंकून देऊ शकेल मैदानावरती यावेळेस पडले संघाला. कारण का सामना मित्रांमध्ये बनवले वाकले संघाने 10 का दम दाखवलाय आणि आपण सामना बघतो यावेळेस या क्षणाला भरपूर जवळ आहे. एक चेंडू 7 धावेची गरज आहे. जर विचार केला तर एक चेंडू आम्ही 9 धावा बघितल्या होत्या वलसाडच्या मैदानावरती. अग्री फिमेल लीगमध्ये एका चेंडूमध्ये आम्ही 11 धावा बघितल्या होत्या उंबाड्याच्या मैदानावरती. तर यावेळेस एक चेंडूचा विचार केला तर एक चेंडूमध्ये 7 धावा बनवायचे आहेत. म्हणजे एक चमत्कारच हा सामना जिंकून देऊ शकेल. षटकारांनी सामना जिंकू शकणार नाही तुम्ही. तुम्हाला 6 धावा बनवायचे आहेत या एका चेंडूमध्ये. तर आपण वेळ कमी कमी वाकलन सांगा. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घेणे मला लगेच जात आहेत. नवीन मध्ये अर्षद गेल्या मैदानावरती एक चेंडू 7 धावेची गरज. सामना मात्र भरपूर जवळ आला होता. तर या क्षणाला इथनं सामना जिंकणं या दरम्यान भरपूर अवघड झालाय कारण एका चेंडूमध्ये 7 धावा बनवायचे आहेत. चेंडू फक्त शिल्लक एक आहे. धावा मात्र यावेळेस बनवायचे आहेत 7. यावेळेस मोठा फटका घेऊन काढलाय. चौकार येतोय. सामना जिंकू शकणार नाही मैदानावरती. सामना मात्र यावेळेस जिंकल्या मैदानावरती पुन्हा एकदा वाकलन संघाने या दरम्यान 10 का दम दाखवलाय आणि सामना जिंकल्या मैदानावरती. सामना मात्र भरपूर चांगला झाला कारण का पडले संघाने भरपूर फाईट दिली. चांगला क्रिकेट दाखवलं पडले संघाने. जर विचार जर सातत्याने चांगले क्रिकेट दोन्ही संघाने यापुढे सामना आपण बघू शकाल मैदानावरती. जुनं डोंबिवली विभागचा आपण सामना बघू शकाल मैदानावरती. यावेळेस विचार जर केला तर वसार या 2 संघांमध्ये जुने संघ आपण शेताचे लगेच लावून घ्या आणि वसार संघ 2 संघांच्या लगेच पाठवायचे. आमचे अवेश गायकर आणि मनोहर पाटील यांच्याकडे भरपूर पारितोषिक येतोय. रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय मोतीराम बोरसाठी. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती बबन मारुती पाटील यांचा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. आमच्या आयोजकांच्या शुभ असते. आयोजक आमचे बाजाराम पाटील आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व